मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि खूप आनंद होतोय ॲक्च्युली, कारण परत एक वर्षानंतर लॉंग ट्रिपला चाललोय. आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. तर महाबळेश्वरच्या ह्या अशा जर्नीमध्ये खूप काही तुम्हाला ब्लॉग्स येतील आणि रीतसर माहिती तिथे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची पण सगळी माहिती मिळेल. तर आता आमच्या ट्रॅव्हल्स आहे, पहिला स्वामी ट्रॅव्हल्स, आपला ट्रॅव्हलिंगचा पहिला ब्लॉग येईल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप असे ब्लॉग येतील. तर तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन आईल करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर मी निवा माझी वाईफ आता चाललोय महाबळेश्वरला. तर हा ट्रिपचा प्रवास पहा. तर आम्ही ॲक्च्युली आलो आहे पूर्णपणे टायमामध्ये. 11ची गाडी आहे, पण आम्ही ट्रॅक केली बस, रेड बसमध्ये. ही तिकीट आम्ही ॲक्च्युली रेड बसवरनं बुक केली आणि आम्हाला फक्त 600 रुपीजला पडले. तर स्वामी ट्रॅव्हल्सचा पण एक्सपिरियन्स कसा असेल तो तुम्हाला मी नक्की शेअर करीन. तर तुम्ही कुठे मला महाबळेश्वरला जायचं असेल तर तुम्हाला कामाला येईल. तर आम्ही जे ट्रॅकिंग बस केल्याच्यानंतर आता 10 मिनटात येते. तर हा आहे टीचर कॉलनीचा बस स्टॉप, सांताक्रूजमध्ये एक फेमस आहे. खूप लोक आलेले आहेत तिथे. आपली आता गाडी ऑन टाईम आम्ही बघू शकता तुम्ही. जाऊया आता आतमध्ये, ते बघूया आपण आता कसं काय. कशी आहे बस? एक नंबर. निवा कसं वाटते बस? अशी असते आणि खूप प्रेशस आणि एकदम भारी असा फील आहे. तर आता आलो आम्ही टोल नाक्याजवळ, वाशी. आता वाजलेले बरोबर 12:30 आणि आता 2 तासानंतर आमचा एक ब्रेक झालेला आहे आणि तो ब्रेक आहे लोणावळ्याला. इथे पेट्रोल भरण्यासाठी पण आहे आणि इकडे तुम्हाला बघायला ते उडुपी ते मुंबई. मी पण या साईडला पहिल्यांदाच आलो आहे, त्यामुळे मस्त असा स्टॉप आहे आणि आतमध्ये आता खूप काही असे खाण्याचे सुद्धा असे पदार्थ आहेत. तर निवा पण अजून झोपली नाही, त्यामुळे आता जाऊन आम्ही जरा खाऊ. हा पेट्रोलचा पण स्टॉप आहे आणि इथे तुम्हाला असे बघू शकता तुम्ही उडुपी मुंबई, उडुपी टू मुंबई. तर बघूया आपण आतमध्ये आता काय काय मिळतं आहे ते. तर आपल्याला असे खूप काही खाण्याचे पदार्थ आहेत. चणे घ्या जर तुम्हाला उलटीचा त्रास असेल तर. बघू शकता ते चिक्कीज वगैरे पण आहेत आणि निवाच्या आवडीचे असे खूप काही आहेत. आतमध्ये हॉटेलसुद्धा आहे, उडुपी हॉटेल आहे. पण ॲक्च्युली टायमाचं लिमिट खूप जास्त आहे. पहिलीवाली स्वामीची बस आता निघाली आहे. खूप ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आमचा आत्तापर्यंतचा. ती अशा पॉईंटमध्ये थांबून काहीतरी खाण्यात वेगळीच मजा आहे आणि ती आम्ही आता उपभोगतो आहे. तर ॲक्च्युली पण थोडंसं आपलं लक्ष असं आपल्या गाडीकडे पण असतं की उगाच आपल्यामुळे लेट नको होऊ. आणि आता तर कदाचित थोडं बाबा आम्ही झोपू, पण सकाळचं आम्ही इंतजार आहे तेव्हा मस्त वाटेल. पण बसचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आत्तापर्यंतचा. पुढे पण आम्ही तुम्हाला नक्की करू स्वामी ट्रॅव्हल्सचा. पण AC वगैरे मस्त फुल खूप अति आहे, ब्लँकेट पण त्यांनी दिले आहेत. तर बसचा रिव्ह्यू तो आपण करूच आता आतमधला, की खरंच बघूनच किती मस्त वाटतं. रिअल्स असे पीसेस आहे, फ्रूट्स वगैरे नट्सचे, खरंच सुपर. ऑरेंज आहे. तर असा जो ब्रेक झाला आहे त्याच्यामध्ये पूर्ण चेकिंग पण होते की सगळे पॅसेंजर आपापल्या आलेत की नाही. तर खूप चांगली ओव्हरऑल सर्व्हिस खूप चांगली वाटली. तर आमची जी अपर लाईनची जी बस सीट आहे U7 आणि 8. तर आणि ही सिंगल पण आहे इथे. तर आमची सीट आहे इथे, हा सिंगलमध्ये आहे, बघू शकता मस्त. आणि ही अशी बस आहे आणि आतमध्ये डेकोरेशन म्हणजे खूप चांगलं आहे आणि सगळेजण चेक करतात एकमेकांना की आलेत की नाही. आणि इथे तुम्हाला चार्जिंग पॉईंटसुद्धा दिलेले आहे, बघू शकता. इथे 2 USB चार्जिंग पॉईंट आहे आणि वर ॲक्च्युली फ्लोसाठी अप अँड डाऊन आहे. पण लाईट अजूनपर्यंत मी तर ट्राय नाही केली, चालत तर नाही आहे. आणि इथे सुद्धा फ्लो आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्याच्या व्यतिरिक्त इथं शूज रॅक ठेवण्यासाठी आहे. तो फायनली आम्ही टायमाच्या आधीच पोचलो, मस्त झोप लागलेली. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही उतरलो आहे ST स्टँडच्या इथं. तर पाठीमागे ST स्टँड आहे आणि तिथूनच आम्हाला तापोळ्याची बस भेटणार आहे. पण ॲक्च्युली खूप लवकर आलो, एवढा वेळ काय करायचं काही कळत नाही आहे. आणि हा सगळा परिसर आहे आणि थंडी आहे, ठीक आहे. म्हणजे एकदम असं जे वातावरण झालं आहे खूप थंडी आहे असं काय वाटत नाही मला. आणि हा बाजूला तिकडे. तर आहे महाबळेश्वरचा ST स्टँड आणि इथून आपल्याला तापोळ्याला जायला बस मिळतील, कारण हार्डली 50 का 45 रुपीज तिकीट आहे आणि त्याचे इथे 1200 रुपये टॅक्सीवाले चार्ज करतात. तर तुम्ही कधी आलात ना तर तुम्ही इथे ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही माहिती घ्या
आसपास एक अर्धा पाऊण तासात किंवा 1 तासामध्ये ही गाडी असते. तर जर तुम्ही तापोळ्याला जाणार असाल ना तर ST स्टँड आता आपण इन्क्वायरीज करू की तापोळ्याच्या गाड्या कधी आहेत. तर पण आता मला जस्ट सांगण्यात आलं की अराऊंड 1 तासाने असेल. 8:30 वाजता तर बस आहे असं कन्फर्म सांगितलेलं मला रिसॉर्टवाल्यांनी. तर असा हा सगळा परिसर आहे. तर टॅक्सीवाले किंवा इथे हॉटेल्सवाले तुम्हाला भेटल्या असं उतरल्या तुम्हाला भेटतील. तर त्यांना अवॉइड करा. पण आत्ता वाजलेत बरोबर 6:15 अजून काही चालू नाही आहे बस. STबद्दल मी सविस्तर माहिती तर देईनच की कधी गाड्या असतात वगैरे, त्याची माहिती घ्यावी लागेल. पण माझा हा मुद्दा होता की आता आम्ही आलेलो आहे कृष्णा गार्डन. हा फार फेमस असा कृष्णा गार्डन आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता हॉटेल कृष्णा गार्डन. म्हणजे हे पाठी बघताय ते हॉटेल आहे. तर STमधून आल्याच्या नंतर जर शिवसृष्टी रिसॉर्टला जाण्यासाठी इथे आम्हाला कृष्णा गार्डनला थांबावं लागतं आणि इथूनच तो एक तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला खाली रोड जातो. आता आम्हाला ते गाडी न्यायला येणार आहेत. बघूया गाडी किंवा स्कूटी काहीतरी अरेंजमेंट केली आहे दीपक यांनी. तर असा हा प्रवास होता आणि STचा प्रवास खरंच रोडचं काम खूप चालू आहे आणि ॲक्च्युली 1200 रुपये घेतात ना ते जे कारवाले, ते पण आपल्याला कळतं की का घेतात. कारण एवढं जरा रिस्की रोड आहे. आता इथे बघू शकता इतक्या उंच डोंगराळ भागात इथे राहिलो आहे आणि आता STमधून इथं उतरलो. इथे थोडंसं नेटवर्क भेटते आणि पाठी बघू शकता महाबळेश्वर. आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरमध्ये तापोला. तर हा सगळा तुम्हाला मुंबई ते महाबळेश्वर किंवा तापोळ्याचा प्रवास दाखवण्याचा एक प्रयत्न होता. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण ह्याच्या पुढे आता आपण जाऊ रिसॉर्टमध्ये. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आणि इकडे असे खूप काही व्हिडिओज आम्हाला सेपरेटली स्टेप बाय स्टेप करत जाणार आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ महाबळेश्वरच्या इन्फॉर्मेटिव्ह येत राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तेच थांबूया. आता जाऊया रिसॉर्टमध्ये. तर पुढचा रिसॉर्टचा डिटेल्समध्ये ब्लॉग नक्की येईल.